नमस्कार मंडळी. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नकळत अशी एखादी चूक तर करत नाही ना, ज्यामुळे घरात दरिद्र, पती पत्नीमध्ये भांडण आणि सौभाग्यावर संकट येऊ शकतं. शास्त्रामध्ये सांगितलं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नये, नाहीतर वडाच्या पूजाचं पूर्ण पुण्य नष्ट होऊ शकतं. आणि आजचा हा व्हिडिओ मी काजल तुमच्यासाठी स्वामी भक्ती शक्ती या परिवारात तुम्हाला सांगणार आहे त्या 5 मोठ्या चुका ज्या अनेक महिला आजही नकळत करतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा छोटासा उपाय जो तुमच्या घरात सुख, शांती आणि अखंड सौभाग्य आणू शकतो. सर्वप्रथम तुम्ही सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप मोठं महत्त्व आहे. या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले आहे. तेव्हापासून हा व्रत अत्यंत पवित्र मानला जातो. भगिनींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती म्हणजे राग, भांडण आणि कडू बोलणं. अनेक वेळा पूजा, उपवास, घरची कामं या सगळ्यात गडबडीत चिडचिड होते. पण शास्त्र सांगतं या दिवशी मन जितकं शांत आणि प्रसन्न असेल तितकंच व्रतचं पुण्य अधिक मिळतं. कल्पना करा, एक बाजूला आपण अखंड सौभाग्यासाठी पूजा करतो आणि दुसऱ्या बाजूला घरात भांडण, राग आणि नकारात्मकता असेल तर त्या पूजेचं पूर्ण फळ मिळेल का? विशेष या दिवशी पतीशी वाद घालणं, मोठ्यांचा अपमान करणं किंवा कोणाला दुखवणारे शब्द बोलणं हे टाळा, कारण शब्दामध्ये खूप शक्ती असते आणि वटपौर्णिमेच्या दिवशी बोललेले शब्द घराच्या वातावरणावर परिणाम करतात असं मानलं जातं. म्हणून भगिनींनो, त्या दिवशी शांततेत हसतमुख राहा. घरात प्रेम, शांतता आणि भक्तीचं वातावरण ठेवा. लक्षात ठेवा, शांत मनाने केलेली पूजा थेट देवापर्यंत पोहोचते. भगिनींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी दुसरी मोठी चूक म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे. हिंदू धर्मात प्रत्येक रंगात एक विशेष महत्त्व दिलं गेलं आहे आणि वटपौर्णिमा हा सण सौभाग्य, पवित्रता आणि सकारात्मकता ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. म्हणून या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळावेत असं शास्त्रात सांगितलं आहे, कारण काळा रंग अनेक ठिकाणी नकारात्मकता आणि अनुभवतेचं प्रतीक मानलं जातं. विशेष शुभ व्रत आणि पूजेमध्ये त्याऐवजी लाल, हिरवा, पिवळा किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. विशेष हिरवी साडी, हिरवा चुडा, कुंकू आणि मंगळसूत्र या गोष्टी सौभाग्यवती स्त्रीचं प्रतीक मानलं जातं. अनेक महिला आजकाल फॅशन म्हणून काळ्या साड्या किंवा ड्रेस घालतात, पण धार्मिक परंपरेनुसार या दिवशी पारंपरिक आणि सात्विक वेशभूषेला जास्त महत्त्व दिलं जातं. लक्षात ठेवा भगिनींनो, आपण ज्या भावनेने पूजा करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं. म्हणून वट सावित्रीच्या दिवशी शक्यतो शुभ रंगाचे कपडे घाला आणि पूर्ण श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करा. वटपौर्णिमेच्या दिवशी तिसरी आणि मोठी चूक म्हणजे वडाच्या झाडाची पूजा घाईघाईत किंवा चुकीच्या पद्धतीने करणे. आजकाल अनेक महिला फक्त परंपरा म्हणून पूजा करतात, पण श्रद्धा, भक्ती आणि योग्य पद्धत याला सर्वात जास्त महत्त्व दिलं असतं. वडाचं झाड हे फक्त एक झाड नाही, तर त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. म्हणून पूजा करताना मन शांत आणि भक्तिपूर्वक असणं खूप गरजेचं आहे. अनेक वेळा काय होतं, महिला पूजा करताना मोबाईलमध्ये व्यस्त असतात, गप्पा मारतात किंवा दोरा गुंडाळताना फक्त घाई करतात. पण शास्त्र सांगतं असं केल्याने व्रतचं पूर्ण पुण्य मिळत नाही. पूजा करताना प्रथम वडाच्या झाडाखाली पाणी अर्पण करा, नंतर हळद कुंकू वाहा, फुले अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. यानंतर वडाच्या झाडाभोवती 7 वेळा किंवा परंपरेनुसार फेरे मारा आणि दोरा श्रद्धेने गुंडाळा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सावित्री आणि सत्यवानाची कथा शांतपणे ऐका किंवा वाचा, कारण ही कथा पवित्रता, श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा भगिनींनो, देवाला दिखावा नाही तर खरी भक्ती प्रिय असते. भगिनींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी चौथी मोठी चूक म्हणजे उपवासात चुकीचे किंवा तामसी पदार्थ खाणे. अनेक महिला उपवास करतात पण नकळत अशा गोष्टी खातात ज्यामुळे व्रतची पवित्रता कमी होऊ शकते. शास्त्रानुसार वटपौर्णिमेचा उपवास हा सात्विक आणि शुद्ध मनाने करण्याचा असतो. म्हणून या दिवशी कांदा, लसूण, मांसाहार किंवा जास्त तिखट पदार्थ टाळावे,
कारण असे पदार्थ शरीरात आळस आणि नकारात्मकता वाढवतात असं मानलं जातं. त्याऐवजी फळ, दूध, साबुदाणा, साखर, सुकेमेवे आणि सात्विक पदार्थ सेवन करावेत. काही महिला दिवसभर उपवास करून संध्याकाळी जंक फूड किंवा बाहेरचं अन्न खातात. पण व्रतमध्ये साधेपणा आणि पवित्रता सर्वात महत्त्वाची असते. लक्षात ठेवा भगिनींनो, फक्त उपाशी राहणं म्हणजे उपवास नाही, तर मन, शरीर आणि विचार शुद्ध ठेवणे हाच खरा उपवास आहे. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी शक्य तितकं सात्विक अन्न खा आणि देवाचं नामस्मरण करा आणि दिवस घालवा. भगिनींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी 5वी आणि शेवटची मोठी चूक म्हणजे दानधर्म न करणे. हिंदू धर्मात प्रत्येक व्रत आणि पूजेनंतर दानाला खूप मोठं महत्त्व दिलं गेलं आहे. असं मानलं जातं की दान केल्याने व्रतचं पुण्य अनेक पटीने वाढतं. पण आजकाल अनेक लोक फक्त पूजा करतात आणि दानधर्माकडे दुर्लक्ष करतात. वटपौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करणे, फळ देणे किंवा सुहासिनीच्या वस्तू दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. विशेष एखादी सुहासिनी महिला हिरवा चुडा, कुंकू, बांगड्या किंवा साडी देणं खूप पुण्याचं काम मानलं जातं. कारण दान केल्याने फक्त समोरच्यांचं भलं होत नाही, तर आपल्या घरातही सुख, शांती आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते. लक्षात ठेवा भगिनींनो, देवाला मोठेपणा नाही तर मनातील श्रद्धा महत्त्वाची असते. म्हणून तुमच्या ऐपतीनुसार छोटंसं का होईना पण या दिवशी नक्की दान करा. असं मानलं जाते की मनापासून केलेलं दान आणि भक्ती अखंड सौभाग्याचा आशीर्वाद घेऊन येते. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक छोटासा पण अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी उपाय. असं मानलं जातं की वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय श्रद्धेने केल्यास घरात सुख, शांती आणि अखंड सौभाग्य कायम राहतं. वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा पूजेनंतर वडाच्या झाडाखाली शांतपणे बसा आणि डोळे बंद करून मनापासून ओम नमो शिवाय किंवा हा मंत्र 108 वेळा जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणतात की या मंत्राच्या जपामुळं घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते, पती पत्नीमधील प्रेम वाढतं आणि घरात सुख समृद्धीचा वास होतो. त्यानंतर वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा. मनापासून ही प्रार्थना करा, हे वटवृक्ष देव, माझ्या कुटुंबावर सदैव कृपा ठेव. माझ्या पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य द्या आणि आमच्या संसारात नेहमी प्रेम आणि आनंद राहू द्या. भगिनींनो, हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने करा, कारण खरी शक्ती आपल्या भक्तीमध्ये असते. भगिनींनो, आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टीपैकी तुम्ही कोणती चूक आतापर्यंत नकळत करत होतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही मनापासून वटपौर्णिमेचा व्रत करत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय वटवृक्ष देव असं लिहा. तर भगिनींनो, मी तुम्हाला आता वट सावित्रीची कथा सांगणार आहे. एक केळीमद्र देशात अक्षपती नावाचा राजा होता. त्याला अनेक वर्ष मुलं नव्हते. त्याने देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवीच्या कृपेने त्याला एक सुंदर गुणी कन्या झाली. तिचे नाव ठेवले सावित्री. सावित्री मोठी झाल्यावर तिच्यासाठी योग्य वर शोधायला गेले. तिने सत्यवान नावाच्या राजकुमाराला पती म्हणून निवडले. पण ऋषींनी सांगितलेले की सत्यवान फक्त 1 वर्षच जिवंत राहील. तरीही सावित्रीने त्याच्याशी विवाह केला. विवाहानंतर सावित्री आपल्या संसारी जंगलात राहू लागली. सत्यवान अतिशय चांगला आणि धर्मप्रिय होता. पण त्यांच्या मृत्यूचा दिवस जवळ येत होता. त्या दिवशी सावित्रीने कठोर उपासना केली आणि पतीसोबत जंगलात गेली. जंगलात लाकूड तोडताना सत्यवान अचानक बेशुद्ध पडला आणि त्याचे प्राण गेले. तेव्हा यमराज त्याने प्राण घेण्यासाठी आले. सावित्री यमराजाच्या मागे चालत राहिली. तिच्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि पतीवरील प्रेमामुळे यमराज प्रसन्न झाले. यमराजांनी सावित्रीला वर मागायला सांगितले. सावित्रीने प्रथम संसाराचे राज्य परत मिळावे, नंतर वडिलांना पुत्रप्राप्ती व्हावी असे वर मागितले. शेवटी तिने मला 100 पुत्र व्हावेत असा वर सांगितला. यमराजांनी वर दिला, पण मग त्यांना लक्षात आले की पतीशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी सत्यवानाचे प्राण परत दिले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने पतीला पुन्हा जीवन मिळवून दिले
म्हणून विवाहित स्त्री पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात. वट सावित्री व्रत मध्ये पतीची दीर्घ आयुष्यासाठी म्हणायची प्रार्थना. हे वटवृक्ष सावित्रीच्या पतिव्रतेच्या शक्तीप्रमाणे माझ्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धी लाभू दे. आमच्या संसारात प्रेम, शांतता आणि आनंद कायम राहू दे. छोटा मंत्र. ओम नमः शिवाय. पती दीर्घ आयुष्य देही, सौभाग्य देही मे सदा. व्रतचे फळ. पतीचे दीर्घ आयुष्य, त्यासाठी ओम नमः शिवाय हा जप मंत्र करा. अखंड सौभाग्याची प्रती. अखंड सौभाग्याची प्रती हवी. घरात सुख शांती नांदो. पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो. सावित्री मतासारखे सौभाग्य सदैव कायम राहो. त्यासाठी भगिनींनो, वट सावित्री व्रत हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व्रत मानले जाते. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, सुख संसारासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी करतात. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारतात हे व्रत मोठ्या श्रद्धेने पाळले जाते. वडाचे झाड दीर्घ आयुष्य, स्थैर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. वडाच्या झाडाचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे वडाची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मकता ऊर्जा येते असे मानले जाते. सकाळी लवकर स्नान करून नवीन कपडे स्वच्छ घाला. वडाच्या झाडाची पूजा करा. झाडाभोवती धागा गुंडळून प्रदक्षिणा घाला. सावित्री सत्यवानाची कथा ऐका. दिवा, फुले, फळे आणि नैवेद्य अर्पण करा. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करा. हळद, कुंकू, फुले, अगरबत्ती आणि दिवा, कापसाचा धागा, फळे आणि मिठाई, पाणी आणि अक्षदा. सावित्रीने आपल्या बुद्धिमत्ता, निष्ठा आणि पवित्रेच्या शक्तीने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले. त्यामुळे हे व्रत स्त्रीच्या श्रद्धा, प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. वट सावित्रीची पवित्र व्रतमुळे घरात सुख, समृद्धी आणि घरात आनंद नांदो. पती पत्नीमध्ये नाते अधिक मजबूत व्हावं, असं अखंड सौभाग्य लाभो. शुभ संकेत. मंडळी, वट सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाला पाणी अर्पण करा. झाडाभोवती 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा. सावित्री सत्यवानाची कथा श्रद्धेने ऐका किंवा वाचा. गरजू महिलांना फळे किंवा वस्त्र दान करा. पती पत्नीमध्ये एकमेकांचा आदर आणि प्रेम कायम ठेवा. वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. माझ्या कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणो, हे अशी तुम्ही प्रार्थना करा. तर मंडळी, आज आपण जाणून घेतल्या वटपौर्णिमेच्या त्या 5 मोठ्या चुका, ज्या प्रत्येक सौभाग्यवती महिलांना टाळायला हव्यात. आणि जी की मी पूजा कशी करायची, काय करायचे उपाय, हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओच्या ह्याच्यात सांगितलं आहे. तर लक्षात ठेवा, व्रत फक्त परंपरा नाही, तर ती श्रद्धा, प्रेम आणि विश्वासाची शक्ती आहे. मनापासून केलेली पूजा आणि खरी भक्ती नेहमीच जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता घेऊन येते. म्हणून या वटपौर्णिमेला पूर्ण श्रद्धेने वडाच्या झाडाची पूजा करा आणि देवीकडे आपल्या परिवाराच्या सुखासाठी प्रार्थना करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती शक्ती परिवाराचा भाग्य होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी काजल तुमचं मनापासून आता निरोप घेते. पुन्हा भेटू अशाच भक्तिमय आणि धार्मिक व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.